हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर फोटोशूटसाठी मी इथे येऊन थांबलेले आहे. अजून फोटोग्राफर आलेले नाही आहेत आणि मेन प्रणाली आलेली नाही. तिचं नेहमीच असतं लेट. ॲक्च्युली ऑफिस पण होतं तिचं आणि ऑफिस करून मग ती थोड्या वेळासाठी म्हणून येत होती, ते पण आहे वेगळी गोष्ट. येऊन थांबले इथे बराच वेळ झाला मी. मग मॅडम आल्या आमच्या आणि फोटोग्राफर यायचं, त्याला आधी सांगितलं सुद्धा होतं मी की जरा लवकर या म्हणून. राजनंदिनीला घेऊन नरेंद्र आणि भूषण गेलेत पुढे. त्यांना सॅलूनला जायचं होतं, ऑफिसला पण काम होतं, ते पुढे तिला घेऊन गेले. त्यामुळे आता हे आवरून 15-20 मिनिटात मला एकतर तिकडे जायचं नाही तर इकडे. जर राजनंदिनी राहत असेल तर ठीक, घरी जाईन, नाहीतर मला जायला लागणार आहे परत तिकडे सॅलॉनकडे. आणि असं या कपड्यांमध्ये मला काही लाज नाही वाटत आहे, पण लोकच अशी सगळी काय ना बघत बसत. इथे सुद्धा उभारलेले आता मी हिची वाट बघत. तर इतके हां नाही कसं होतं मी ते 15 ऑगस्ट असेल तर वेगळी गोष्ट, कोण बघत नाही. आज नेमकं की नाही कोण म्हणजे अचानकच समोर दिसते कोणतरी असं झेंड्याचा कलरचा ड्रेस घातलेला. म्हणताना सगळे बघत होते आणि मला अनकम्फर्टेबल वाटत होतं तिथे. ऑफिस करून आल्यात मॅडम आमच्या आणि आता गावी जाणार आहेत म्हणून सगळा गोंधळ झाला आहे. जर आज निवांत झाला असतं सकाळी आलो असतो तर. आता फोटोग्राफरची वाट बघतोय. पाऊस येऊ नये एवढंच मला टेन्शन आहे, बाकी काही नाही. कुठं राहिला ग तो? आणि आम्ही इथे रंकाळ्याच्या इथे आलोय शूट करायला. काय नाही, चांगलं वाटायला, चांगलं वाटत चालू आहे चांगलं वाटायला खरं. इथे एवढे दिवस राहून मी पहिल्यांदा आलो इथं या एरियात. आणि ही इथे राहते, इथं या कोपऱ्यावर इथं घर आहे आणि तरी सुद्धा तिला हा एरिया माहित नाही. म्हणजे आज माहित आहे काय म्हणतात ते माहित नाही. हां काय म्हणतात ते माहित नाही. तांबट कमान म्हणतात, तांबट. केसांचं सगळं हे चाललेलं आहे, केलेलं सेटिंग वाऱ्यामुळे. आत्ता फोटो छान येतील कारण सूर्यास्ताची वेळ झाली आणि तेवढ्यात तो आला तर बरं आहे. पाण्यात थोडी मलाची लागाल. चल इकडे चल. जीव माझा मला आधीच भीती वाटते बाबा. मी तर पाण्यात थोडी मार नाही तसं. एवढ्या लांब ना आलो मर्दा. कर परत कॉल त्याला. बिचाऱ्या म्हशी जात होत्या, आम्हाला भीती वाटली खरं जरा. बिचारा आधी मॉर्निंगला फोटोशूट ठेवलं होतं, बट प्रणालीला तिच्या ऑफिसचं काम असल्यामुळे मग इव्हनिंगला घेतलं. इव्हनिंगला पिक्चर्स छान येतात तसंही, पण नंतर असं झालं की तिला पण थोडंसं गडबड झाली. फोटोग्राफरने यायला उशीर झाला, यामुळे आमचं 4चं टायमिंग होतं ते 5-5:30पर्यंत गेलं आणि मग आम्ही फोटोशूट करायला घेतलं. फोटोशूट आवरून प्रणालीला पुन्हा मग गावी जायचं होतं तिच्या, त्यामुळे थोडंसं गडबडच झाली आमची या फोटोशूटला. ओढणी जरा जास्त येऊ देत का इकडे? हां आता व्यवस्थित होतं. आता काय करा, तो पण मागचा मागे असतो, चालतं मी चालतंय नको नको. दोन्ही करा, झेंड्याकडे बघा. काही तिचे सिंगल फोटोज काढले, काही माझे सिंगल काढले आणि मग दोघींचे सुद्धा मिळून काढले आम्ही. आमचं फोटोशूट आवरलेलं आहे आणि आता बघायचं आहे नरेंद्र वगैरे कुठं आहेत काय पत्ता नाही. त्यांना फोन करून आता जाईन. फोटोशूट आवरून मग घरी जाण्यासाठी निघाले. नरेंद्रनी मला पिक केलं घरी जाताना तिथून. त्याच्यानंतर मग आम्ही आमचं चालू होतं की संध्याकाळी जेवण काय बनवायचं, कारण विनूसुद्धा येणार होता, भूषणसुद्धा होते आणि तसं नॉर्मली घरी आता डाएट वगैरे होतं त्याच्यामुळे नेहमीच आपलं भाजी भाकरी असं असतंच. पण आज म्हणलं आता हे दोघे आहेत तर विशेष काहीतरी करावं. विशेष म्हणजे काहीतरी पनीरचीच भाजी किंवा दुसरं काहीतरी.
मी खूप वेळा यांना विचारले की काय खायचं पण हे लोक काही मला फिक्स सांगत नव्हते. त्यामुळे मी प्लॅन केला की पनीरची भाजी करावी. पनीर घरी मी पनीरचे पराठे केलेत, पण भाजी अशी मी कधीच नाही केलेली आजपर्यंत. फ्रेश होऊन जेवण बनवायला घेतलं, इतक्यात विनू आला आणि राजनंदिनीला पाहून तो खूप खुश झाला चालताना. आणि जेवण बनवायला घेतलं, त्यामध्ये आज पनीरची भाजी आणि चपाती इतकंच करणार होते, कारण भात विनू खात नाही, भूषण खात नाहीत, नरेंद्र आणि मी पण खाणार नव्हतो भात. त्यामुळे मग पनीरची भाजी आणि चपातीच बनवली. आता जेवण वगैरे करून घेतलं. राजनंदिनीचा थोडा दंगा चालू आहे. इकडे 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 2 मिनिट दे ना बाबू. तिचा दंगा चालू आहे आणि थांब. बघ मी शूट करायला बघ, इकडे बघ, इकडे शूट करायला बघ. ओके, ॲक्च्युली मगाशी शूट करत होते, नेमकं राजनंदिनी रडायला लागली, मग तिला झोप आली होती तिला ॲक्च्युली. आणि आता विनू आला आहे, भूषण आहेत म्हणजे नरेंद्रचे मावस भाऊ आणि नरेंद्र, तिघंजणं बाहेर चंदू चॅम्पियन मूवी बघत बसलेत. मला पण पाहायचा होता, बट ॲक्च्युली ह्या कामातून वगैरे नाही जमलं. आणि अजून पॅकिंग करायची आहे, गावी चालले. विनू मला नेण्यासाठी आला आहे. तर नरेंद्र 2 दिवसांनी चाललेत आता थायलंडला. सो पुन्हा मग त्यांना मला पाठवायला यायचं तिकडे. हे सगळं थोडंसं अवघड होईल, त्यांची पण दगदग होईल, म्हणून मग विनूलाच म्हटलं की तूच ये, म्हणजे आपण जाऊयात एकत्र. एकटीही जाऊ शकते, पण आता कसं आहे की साहित्य असणार आहे माझ्याकडे आणि बॅग वगैरे. तर राजनंदिनीचे कपडे म्हणजे आणि पाऊस वगैरे थोडाफार आहेच अजून, सो थोडे एक्स्ट्रा कपडे वगैरे लागतील. आणि ते बॅग आणि राजनंदिनी त्यात बसने जाणार आहे मी, त्यामुळे कदाचित उलटी वगैरे ती करू शकते. तिला थोडंसं मागच्या वेळेस त्रास झाला होता ना, म्हणून मग म्हणलं की आपण बोलूयात विनूला. तर सकाळी उद्या तिचं एक फोटोशूट आहे, ते करून आम्ही जाणार आहोत गावी आमच्या. तर उद्या मी ज्या स्टुडिओमध्ये चाललो आहे ते राजारामपुरीमध्ये आहे. मग आमचं असं ठरलं की इथून जाताना साहित्य घेऊनच जायचं सगळं, तिथे फोटोशूट करायचं आणि तिथून मग गावी डायरेक्टली जायचं तिकडून. कारण परत इकडे यायचं, परत जायचं, या सगळ्या गोंधळामध्ये म्हटलं नकोच, गपचूप आपण सगळं सकाळीच निघूयात. त्यामुळे सकाळी लवकर उठून आधी घरातलं सगळं आवरून पटपट बॅग पॅक करायची, कारण मी अजून बॅग नाही पॅक केलेली. त्यामुळे सगळं आवरून असं जायचं आहे. सो आता कपडे तेवढं काढून ठेवेन जे न्यायचे आहेत, ते पॅकिंग उद्या करणार. त्याच्या आधी की इंस्टाग्रामवरती एक चॅनल आहे, म्हणजे अकाउंट आहे, फेरी गिफ्ट स्टोअर नावाचं. त्यांची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला त्यांचं नाव दिसत असेल. तर त्यांनी एक पार्सल छान पाठवलं आहे मला, तर ते तुम्हाला दाखवते. तर त्यांच्याकडे ना सगळे गिफ्ट्स वगैरे तुम्ही कुणाला देणार असाल किंवा त्या भेटवस्तू, रक्षाबंधन आलं आहे तर राखी तुम्हाला कस्टमाइज हवी असेल तर, किंवा वॉलेट असतील, अशा बऱ्याचशा वस्तू त्यांच्या पेजवरती तुम्हाला दिसतील. सगळ्या तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकताय त्यांच्याकडून. सगळ्यातच त्यांनी एक छानशी अशी कॅडबरी पाठवलेली आहे राजनंदिनीसाठी. आणि हां, हे तिच्या नावाचं कस्टमाइज. आता हे तुम्हाला मिरर इमेज दिसते आहे, त्यामुळे इथे राजनंदिनी लिहिलेलं आहे छान. इथे डॉल आहे मस्त भारी, आणि तिच्यासाठी ही प्लेट त्यांनी दिलेली आहे कस्टमाइज्ड. आणि त्यानंतर हा ग्लास पण आहे, याच्यावरती पण राजनंदिनी असं लिहिलेलं आहे. अजून इथं फोक आहे बॅक साईडला, आणि इथे हा स्पून, याच्यावरती सुद्धा इथे राजनंदिनी असं लिहिलेलं आहे. तर हे तिच्यासाठी दिलं आहे तिने. आता तसं ती स्वतः खायला शिकली आहे, पण फोकने वगैरे अजून नाही खात, त्यामुळे आहे, बघू जेव्हा मोठी होईल थोडीशी तेव्हा खाईल त्याच्यातूनच ती. त्यानंतर ही आरवसाठी राखी आहे कस्टमाइज, त्या दोघांचा फोटो आहे इथे छान असा. ही आरवसाठी त्यांनी राखी दिली आहे.
राजनंदिनीकडून. आणि ही विनूसाठी राखी दिली आहे, त्याच्यावर विनायक असं लिहिलेलं आहे बघा, छान वाटतं. तर अशी कस्टमाइज्ड राख्या असतील, वॉटर बॉटल्स असतील, त्यानंतर वॉलेट असतील, खूप साऱ्या वस्तू अशा त्यांच्या पेजवरती तुम्हाला दिसतील. तुम्हाला जर हव्या असतील तर त्यांच्या पेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यांना DM करा आणि त्यांच्याकडून तुम्हाला जर हवे असेल तर ऑर्डर नक्की करा. ओके, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आता इथून पुढचे तुम्हाला व्लॉग्स जे असतील तर ते सगळे व्लॉग्स गावाकडचे बघायला मिळतील. छान छान. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंटसुद्धा करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.